गुड मॉर्निंग. मी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील गव्हर्मेंट ITI अंबरनाथमधून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर उर्मिला इंगडे, ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. आज आपण 7 सेगमेंट डिस्प्लेबद्दल माहिती घेणार आहोत. प्रॅक्टिकली आपण त्याला कसं चेक करायचं किंवा तो कुठे यूज होते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे 7 सेगमेंट म्हणजे 7 सेगमेंट डिस्प्ले हा डिस्प्ले म्हणजे आउटपुट दर्शवितो. जसं आपण ॲनालॉग आउटपुट हा आपल्याला पॉइंटरमध्ये दिसते, सेम तसंच डिजिटल जे डिस्प्ले असते, डिजिटल जे आउटपुट असते ते आकडेवारीमध्ये असते आणि ते आकडेवारीमध्ये दाखवण्यासाठी आपण 7 सेगमेंट डिस्प्लेचा सर्वात जास्त उपयोग करत असतो. 7 सेगमेंट डिस्प्लेमध्ये 7 LEDs एकत्रित करून त्यामधून आपण आकडेवारीमध्ये आउटपुट घेत असतो. हा आकडा म्हणजे अल्फान्यूमरिक डिजिटमध्ये असते. 7 सेगमेंटला सिम्बॉलिकली असं दर्शविलं जाते. पहा, 7 सेगमेंट असा असतो, यावर नंबर असते. ठीक आहे. तर 7 सेगमेंटमध्ये याचं सिटिंग अरेंजमेंट अशा पद्धतीने असते, परंतु इंटरनली तो असा असते. 7 सेगमेंटचे मेनली 2 प्रकार असतात, कॉमन कॅथोड आणि कॉमन ॲनोड. तर कॉमन कॅथोडमध्ये काय होते की सर्व A to G म्हणजे असे 7 LEDs आणि DP म्हणजे हा जो डॉट असते असे टोटल 8 LEDsचे टोटल कॅथोड्स एकत्रित करून ग्राउंड केल्या जाते आणि त्याचे ॲनोड्सला आपण पॉझिटिव्ह देऊन तो चेक करू शकतो. सेम तसंच कॉमन ॲनोडमध्ये पूर्ण 8 LEDsचे ॲनोड्स हे एकत्रित करून त्याला पॉझिटिव्ह दिला जाते आणि प्रत्येक ॲनोडला इथे निगेटिव्ह देऊन आपण त्याला चेक करू शकतो. ठीक आहे. सेम तसंच चेक करण्यासाठी सोपी पद्धत इथे ऑब्झर्वेशन टेबलनुसार आपण व्हेरीफाय करणार आहोत. 7 सेगमेंट हा इंटरनली अशा पद्धतीने असते. म्हणजे हा जो आपण 7 सेगमेंट प्रॅक्टिकली वापरतो तो इंटरनली अशा पद्धतीने असते. त्याचे जे टर्मिनल्स असतात ते GF ग्राउंड म्हणजे हा कॉमन कॅथोड असल्यामुळे ग्राउंड, नंतर AB, नंतर ED ग्राउंड, C आणि DP म्हणजे हा इथला डॉट जो असते तो. सेम तसंच कॉमन ॲनोडमध्ये सुद्धा अशीच पद्धतीने कनेक्शन केलेलं असते. फक्त जसं आधी सांगितल्याप्रमाणे कॉमन कॅथोडमध्ये पूर्ण कॅथोड्स एकत्रित करून ग्राउंड केल्या जाते आणि कॉमन ॲनोडमध्ये पूर्ण ॲनोड्स एकत्रित करून पॉझिटिव्हला दिल्या जाते. अशा पद्धतीने हे इंटरनल स्ट्रक्चर आहे FNDचं. FND म्हणजे फ्लेक्झिबल न्यूमरिक डिस्प्ले म्हणजेच 7 सेगमेंट डिस्प्ले. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की 7 सेगमेंट हा चेक कसा केला जातो. ठीक आहे. तर मी इथे साहित्य ऑलरेडी आणून ठेवलेले आहेत. एक ब्रेडबोर्ड, FND, त्याला लागणारे 8 रेजिस्टर्स आणि कनेक्टिंग वायर्स. ठीक आहे. तर आपण पहिले हा कॉमन कॅथोड FND आहे. हा आपल्याला ओळखता येते कारण इथे पहा CC दिलेला आहे, म्हणजेच हा कॉमन कॅथोड आहे आणि इथे AC दिलेला आहे म्हणजे हा कॉमन ॲनोड आहे. ठीक आहे. तर आपण इथे व्यवस्थित FNDला लावू. सर्किटमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण इथे असेंबल केलेला आहे. एक FND वापरला. हा कॉमन कॅथोड FND आहे. यात आपण प्रत्येक सेगमेंटला LED रेजिस्टर्स लावला. रेजिस्टर हा आपला आपण 350 ते 350 ओहम ते 750 ओहमपर्यंतचं करंट लिमिटिंग रेजिस्टर वापरू शकतो. यामध्ये LED हा रेड कलर असल्यामुळे हा 1.5 ते 3 वोल्टपर्यंत व्होल्टेज याची कॅपॅसिटी आहे आणि सोबतच याचं करंट रेटिंग आहे 20 मिली एम्पियरपर्यंत. तर याच हिशोबाने आपण याला सप्लाय देणार आहोत. ठीक आहे. नंतर इथे आपण प्रत्येक FNDचं कनेक्शन व्यवस्थितरित्या सर्किट डायग्रामनुसार केलेलं आहे. हा कॉमन कॅथोड आणि हा कॉमन ॲनोड. एक जस्ट एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला चेक करून दाखवते. ठीक आहे. रेजिस्टर लावणं फार गरजेचं आहे.
जर आपण रजिस्टर नाही लावलं तर या सेगमेंटमधला कोणताही एक सेगमेंट उडू शकतो, ज्याला आपण चेक करू तो LED डॅमेज होऊ शकते. ठीक आहे, म्हणून करंट लिमिटिंगसाठी, कारण की आपल्याला इथं अत्यल्प करंट म्हणजे 20 मिली एम्पियर करंट पाहिजे असते. ठीक आहे, तर मी इथं 3 व्होल्टपर्यंत सेट केलेला आहे. हा कॉमन ॲनोड असल्यामुळे आपण इथे पॉझिटिव्ह देऊ आणि निगेटिव्हला चेक करण्यासाठी पहा. हा A डिस्प्ले होते, हा A साठी वापरलेला आहे, हा B साठी वापरलेला आहे, हा C साठी वापरलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रत्येक सेगमेंट सेपरेटली चेक करू शकतो. आपण इझिली चेक करत आहोत कारण की ते प्रत्येक ठिकाणी आपण रजिस्टर लावलेला आहे. जर आपण याला अल्फान्यूमरिक आकडेवारी पाहिजे असेल तर आपण ह्या आपल्या ऑब्झर्वेशन टेबलनुसार चेक करू शकतो. ठीक आहे, तर आता आपल्याला सपोज 1 डिस्प्ले करायचं असेल तर डिजिटल 1 डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला BC कनेक्ट करावं लागेल. A आपला हा पॉझिटिव्ह ॲज इट इज राहणार आणि BC हा A आहे, हा BC आपण एकत्रित करून ग्राउंड करू आणि इथे आपल्याला 1 डिस्प्ले झालेला दिसते. अशाच पद्धतीने आपण इथले A to G पर्यंत कुठलाही एक टर्मिनल घेऊ शकतो आणि त्याला सप्लाय देऊन चेक करू शकतो. हा कॉमन ॲनोड असल्यामुळे आपण इथे पॉझिटिव्ह कॉमन केला आणि कॅथोड्स त्याचे प्रत्येक LEDच्या कॅथोड्सवर निगेटिव्ह देऊन आपण चेक करत आहोत. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक सेगमेंट, प्रत्येक FNDचं प्रत्येक सेगमेंट सेपरेटली चेक करून आपण याला टेस्ट करू शकतो की हा FND वर्किंगमध्ये आहे की नाही. जसं हा कॉमन कॅथोड आहे, याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. याचं कॉमन कॅथोड असल्यामुळे आपण याला निगेटिव्ह देऊ. ठीक आहे, ठीक आहे, हा A डिस्प्ले होतं, नंतर हा B, सेम हा C. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण FND टेस्ट करू शकतो. थँक्यू.